जय शिवराय मित्रांनो, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत काही नवीन बदल करण्यात येणार आहेत का? त्याच्यानंतर याच्यामध्ये हप्त्यामध्ये वाढ होणार आहे का? अशा प्रकारचे बहुसंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येत आहेत। तर मित्रांनो, याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे, ते आपण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली एक महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील ज्या काही पात्र महिला असतील, तर ह्या सर्व महिलांना महिन्याला 1,500 रुपये असे देण्यात येतात। याच्यापूर्वी आपण पाहिलेच असेल की जवळपास 7,500 रुपये हे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत। आता याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की बरेच न्यूजपेपर असतील, काही व्हॉट्सअप असतील, आजच्या माध्यमातून असा मेसेज पसरवला जात आहे की याच्यामध्ये बदल होणार आहे। या योजनेमधून मोठ्या प्रमाणामध्ये महिला अपात्र करण्यात येणार आहेत का? अशा प्रकारची चर्चा आपण पाहिली असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चेला बळी पडू नका, कारण की शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारची कोणतीही न्यूज काढण्यात आली नाही किंवा कोणताही जी आर काढण्यात आला नाही की या योजनेमध्ये बदल होणार आहे, त्याच्यानंतर या महिला पात्र करण्यात येणार, कोणत्या महिला अपात्र येतात, अशा कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही। सरळ पूर्वीप्रमाणे जशी योजना चालू आहे तशाच प्रमाणे योजना चालू राहणार आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की नेमके 1,500 मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार? तर मित्रांनो, निवडणुकीच्या पूर्वी आपण पाहिलेच असेल की महायुतीचा जो काही जाहीरनामा होता, तर त्या जाहीरनाम्यामध्ये सर्व महिलांना 2100 रुपये अशी वाढ करण्यात येणार होती, अशा प्रकारचा जाहीरनामा केला होता। परंतु शासनाच्या माध्यमातून अजून कोणत्याही प्रकारचा जे काही नवीन जी आर असेल, काही माहिती असेल, अशी इतर आपल्याला दिलेली नाही। त्याच्यामुळं पूर्वीप्रमाणे जसे सर्व महिलांना 1,500 रुपये मिळत आले, तशाच प्रकारचे 1,500 रुपये इथून समोर सुद्धा मिळणार आहेत। याच्यामध्ये बहुसंख्य प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये अटी घातली होती की ज्या महिलांना 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, अशा महिला अपात्र होणार आहेत। तसेच ज्या महिलांच्या नावानं 4 चाकी वाहन असेल, त्या महिलासुद्धा याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार होत्या। त्याच्यानंतर ज्या महिलेच्या कुटुंबामध्ये एखादा शासकीय कर्मचारी जर कामाला असेल, तर त्यांनासुद्धा ही योजना अपात्र करण्यात येणार होती। त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या जे काही महिला असतील, त्यांनासुद्धा याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती आपण पाहिली होती। परंतु याच्यापैकी कुठल्याही नियमामध्ये बदल होणार नाही। नियम होणार फक्त एका बदलामध्ये की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत 1,500 रुपयेपेक्षा 1,500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेतात, म्हणजे महिन्याला त्यांच्या खात्यात जमा होतात, फक्त अशा महिलांना याच्यामधून अपात्र करण्यात येणार आहे। कारण की त्यांचं जे काही आधार असेल, आधार त्या योजनेला DBT असल्यामुळं, लिंक असल्यामुळं तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दाखवली जाते। त्याच्यामुळं संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही महिला असतात, लाभार्थी असतात, फक्त या महिलांना याच्यामधून अपात्र करण्यात येणार आहेत। आणि ज्या महिलांचे अर्ज पूर्वीप्रमाणे सक्सेस आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही, अशा सर्व महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असे देण्यात येणार आहेत। त्याच्यामुळं जे काही अफवा असतील की कारणामुळे ही योजना बंद होणार आहे, त्याच्यामुळे या योजनेमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत, तर अशा कुठल्याही प्रकारचा शासनाचा जी आर निघाला नाही। त्याच्यामुळं जशी पूर्वीप्रमाणे योजना चालू आहे, त्याचप्रमाणे योजना चालू राहणार आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वाचा निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेविषयी आपण पाहिलं आहे। हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। धन्यवाद।